युरिक ॲसिडचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये आणि रक्तामध्ये वाढल्यामुळे काही समस्या उद्भवतात, ज्यामध्ये सांधेदुखी, गाऊट, युरिन इन्फेक्शन, किडनी स्टोन यासारख्या समस्या उद्भवू शकतात। युरिक ॲसिड म्हणजे काय, ते शरीरात वाढल्यामुळे होणारा त्रास म्हणजे गाऊट म्हणजे काय, गाऊटमुळे कोणता त्रास होतो आणि गाऊट आणि शरीरातील युरिक ॲसिड कमी करण्यासाठी दिली जाणारी टॅबलेट म्हणजे टॅबलेट फेब्रिक टॅबलेटविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर युरिक ॲसिड शरीरातले कमी करण्यासाठी आपण कोणता आहार घ्यायचा आणि कोणता आहार आपण टाळायचा हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी फार्मासिस्ट प्रियांकाज फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आपल्या आहारामधून जे प्युरिन्स मिळतात त्यापासून युरिक ॲसिड हे बनतं। हे युरिक ॲसिड आपल्या लघवीद्वारे बाहेर फेकलं जातं, पण जेव्हा हे युरिक ॲसिड लघवीद्वारे बाहेर पडत नाही तर त्यावेळेस ते आपल्या शरीरामध्ये आणि रक्तामध्ये साचतं आणि त्याचं प्रमाण शरीरामध्ये आणि रक्तामध्ये जास्त होतं। त्याची जेव्हा पातळी वाढते मग त्यावेळी त्याचे क्रिस्टल्स तयार होतात आणि ते क्रिस्टल्स हे आपल्या सांध्यांमध्ये म्हणजे जॉईंट्समध्ये अडकतात। त्याच्यामुळे प्रचंड वेदना होतात, सूज येते, लालसरपणा येतो, तर ह्यालाच गाऊट असे म्हणतात। गाऊटची मुख्यतः सुरुवात ही आपल्या पायाच्या अंगठ्यापासून होते। तिथे ते क्रिस्टल्स अडकल्यामुळे तेथे सूज येते, वेदना होतात, लालसरपणा येतो, स्टिफनेस वाढतो, कधी कधी ती जागा गरम वाटते आणि जास्त त्रास होत असेल तर मग अशा वेळी गाऊटचे झटके सुद्धा येतात, ज्याला गाऊट अटॅक असे म्हणतात। प्रचंड अशा वेदना होतात, मग हे पायाच्या अंगठ्याला, घोट्यांना, गुडघ्याला आणि हाताच्या सांध्यांमध्ये सुद्धा हा त्रास होऊ शकतो। आता ह्यामध्ये दिली जाणारी टॅबलेट म्हणजे टॅबलेट फेब्रिक ही कसं काम करते, तर फेब्रिक टॅबलेटचा की इन्ग्रेडियंट आहे फेब्युक्झस्टॅट हे झांथीन ऑक्सिडेज इनहिबिटर आहे। म्हणजेच युरिक ॲसिड बनवण्यासाठी जे झांथीन ऑक्सिडेज एन्झाईम लागतं तर हे त्याला ब्लॉक करतं आणि त्याच्यामुळे आपोआप आपल्या शरीरातील युरिक ॲसिडची पातळी ही कमी होते आणि त्याच्यामुळे मग क्रिस्टल्सचं जे फॉर्मेशन असतं, क्रिस्टल्सची निर्मिती सुद्धा बंद होते। त्यामुळे गाऊटचा त्रास कमी होतो, गाऊटमध्ये येणाऱ्या वेदना असतील, लालसरपणा असेल, सांध्यांमध्ये येणारी सूज असेल, स्टिफनेस असेल तर हे सगळं कमी येतं आणि गाऊटमध्ये आपल्याला खूप छान आराम मिळतो। सुरुवातीला जेव्हा ह्याचा खूप वेदना होत असतील तर अशा वेळी डॉक्टर आपल्याला त्याच्यासोबत काही पेन किलर सुद्धा सजेस्ट करू शकतात, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी पेन किलर त्या सुद्धा देतात। ह्या टॅबलेटचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, तर काही लोकांना जर नाही सूट झाली मग त्यांना उलटी, मळमळ, स्किन रॅशेस, अबडॉमिनल लिव्हर फंक्शन, जॉईंट्समध्ये खूप वेदना होणे, तर असे काही साईड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात। आता ही गोळी घेताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, कोणत्या सेफ्टी टिप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत, तर जेव्हा ही गोळी तुम्हाला डॉक्टर चालू करतात तेव्हा एकतर प्रॉपर युरिक ॲसिडची टेस्ट केली जाते आणि त्याच्यानंतर गोळी स्टार्ट करतात। ही गोळी डॉक्टरांनी स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांना तुम्हाला किडनीशी रिलेटेड, हार्टशी रिलेटेड, थायरॉइडच्या काही समस्या असतील, लिव्हरच्या काही समस्या असतील तर त्याची पूर्वकल्पना द्या। त्याचबरोबर प्रेग्नेन्सी आणि ब्रेस्टफीडिंगमध्ये ही गोळी अवॉइड करणं हे सर्वोत्तम। जर का ह्या गोळी घेतल्यानंतर तुम्हाला असं तंद्री आल्यासारखं किंवा विजन ब्लर झाल्यासारखं वगैरे वाटलं तर अशा वेळी तुम्ही ड्रायव्हिंग करणं हे पूर्णपणे अवॉइड करा। त्याचबरोबर ही गोळी स्टार्ट केल्यानंतर सुरुवातीला हे तुम्हाला वेदना वाढल्यासारखे किंवा गाऊटचे अटॅक खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत असं वाटेल तर त्यावेळी लगेच गोळी बंद करू नका, नंतर त्या वेदना हळूहळू कमी होतील। गोळी घेताना जसा डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे तसं गोळी सुद्धा स्वतःहून बंद नाही करायची, कारण गोळी अचानकपणे जर तुम्ही बंद केली तर मग युरिक ॲसिडची लेवल पुन्हा तुमच्या शरीरामध्ये वाढू शकते। ही गोळी जेव्हा चालू असते तेव्हा तुम्ही नियमितपणे युरिक ॲसिडची टेस्ट आणि लिव्हर फंक्शनची टेस्ट करून घ्या। आता ह्या गोळीचा डोस कसा आहे, टॅबलेट फेब्रिक ही तुम्हाला दिवसातून एकदा सजेस्ट केलेली असते। ही गोळी दिवसातून एकदा घ्यायची आहे, जेवणानंतर किंवा जेवणाआधी। फक्त गोळीचं टायमिंग एक आणि फिक्स ठेवायचं, म्हणजे सकाळी गोळी घ्यायची आहे तर रोज सकाळी ती एक गोळी घ्यायची आहे। जास्त जर युरिक ॲसिडचं प्रमाण वगैरे असतील तर त्यानुसार डॉक्टर त्याची स्ट्रेंथ बदलतील, जास्ती स्ट्रेंथची आपल्याला ती गोळी देतील किंवा कमीची देतील, पण दिवसातून आपल्याला ही एकच गोळी घ्यायची आहे। आता आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युरिक ॲसिडचं हे प्रमाण कमी करण्यासाठी आपण कोणता आहार घेतला पाहिजे आणि कोणता आहार टाळला पाहिजे। युरिक ॲसिड वाढण्याचं मेन कारण म्हणजे
त्याच्यामध्ये मद्यपान करणे, नॉनव्हेजचं जास्त प्रमाण, प्युरिन्सचं आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाण आणि कमी प्रमाणात पाणी पिणे. मग ह्याच्यामध्येच आपल्याला अशा प्रकारे सुधारणा करायची आहे की आहार जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला शक्यतो सुरुवातीला नॉनव्हेज, लाल मांस असेल, ऑर्गन मांस असेल म्हणजे कलेजा, त्याचबरोबर मासे हे पूर्णपणे बंद करायचं आहे. अल्कोहोल पूर्णपणे बंद करायचं आहे. गोड पेय जसं की कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स हे पूर्णपणे बंद करायचं आहे. आणि काही डाळी जसं की हरभरा डाळ असेल, राजमा, तर ह्या मर्यादित खायच्या आहेत. पूर्णपणे बंद असं नाही, पण थोड्याशा मर्यादित खायच्या आहेत, कारण ह्याच्यामधून प्युरिन्स हे जास्त प्रमाणात आपल्याला मिळतं. ह्याच्यावरती आपण मर्यादा आणल्यानंतर युरिक ॲसिडचं प्रमाण सुद्धा कमी व्हायला मदत होते. मग आता कोणता आहार आपल्याला जास्त घ्यायचा आहे किंवा जास्त वाढवायचा आहे, कोणता संतुलित आहार घ्यायचा आहे, ह्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा जास्त समावेश करायचा आहे. जसं की लिंबूवर्गीय फळे ह्यांचा आपल्याला समावेश करायचा आहे, काकडी, त्याचबरोबर भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. त्याचबरोबर आपण काही फायबरयुक्त फळे सुद्धा घेऊ शकतो, जसं की केळी असेल, चेरी, सफरचंद. दुग्धजन्य पदार्थ घ्यायचे आहेत, मग दूध असेल, दही, तर ह्यांचं सेवन चांगल्या प्रमाणात करायचं आहे. काही संशोधनांमध्ये असं सुद्धा दिसून आले आहे की मर्यादित कॉफीचं सेवन केल्यामुळे सुद्धा युरिक ॲसिडची पातळी ही शरीरामध्ये कमी होऊ शकते. या प्रकारे तुम्ही संतुलित आहार घ्या, स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा. आणि हा युरिक ॲसिडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियांकाज फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, निरोगी राहा.